तर कुर्टी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणांची या ठिकाणी आपल्याकडे आकडेवारी आलेली आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर जी तिसरी फेरी झालेली आहे कुर्टी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटाची, यामध्ये जर पाहिलं तर जे जिल्हा परिषद गटासाठी ज्या सौ वनिता सुभाष गुळवे ह्या आणि सौ योगिनीराजे नितीनराजे राजे भोसले यांच्यामध्ये ही लढत होती. तर या लढतीमध्ये सौ वनिता सुभाष गुळवे यांनी 4869 मतांनी विजय संपादित केल्याचे या ठिकाणी आपल्याला समजत आहे. तर त्याचप्रमाणे कित्तूर गणातून अजित विघ्ने हे 2400 मतांनी ते विजयी झाल्याचे या ठिकाणी आपल्याला सध्या तरी समजत आहे. तर प्रकाश नाना झाकणे हे कोर्टी पंचायत समिती गणातून उमेदवार होते भाजपाकडनं. तर त्यांना 1100 मत ते 1100 मतांनी विजयी झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या ठिकाणी सुद्धा जे महायुती होती, ह्या महायुतीतून जे वनिता सुभाष गुळवे, अजित सर्जेराव विघ्ने आणि प्रकाश नाना झाकणे ही महायुतीची ही तिन्ही सीट या ठिकाणी लागल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर पांडे, वीट आणि कोर्टी ह्या तिन्ही ठिकाणी महायुतीनं वर्चस्व राखल्याचं या ठिकाणी दिसून येतं. तर कोथरे पंचायत समिती गणातून त्या ठिकाणी स्वप्नील धनंजय काळे यांनी आमदार नारायणआबा पाटील यांच्या शिट्टी या चिन्हाकडून त्या ठिकाणी एकमेव विजय संपादित केल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आता इथून जी पुढचा जो गट आहे तो चिकलठाण गट या ठिकाणी आता त्याची मतमोजणी या ठिकाणी होताना दिसून येते. त्यामुळे आता ह्या तिन्ही गटामध्ये माहितीचं वर्चस्व आहे. परंतु जसं आता चिकलठाण गट या ठिकाणी त्याचे मतमोजणी सुरू होते, तर यामध्ये कोण आघाडी घेते किंवा त्या ठिकाणी जसं आबाचं त्या ठिकाणी वर्चस्व राहिलेलं याच्या आधी पाहायला मिळालेलं आहे. तर ते वर्चस्व मोडीत काढण्यासाठी महायुतीची ताकद पुरेशी होईल का, हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. धन्यवाद.